नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कावेरीच्या विरोधात कितीही कारस्थान केलं तरीही आता सगळ्यात मोठी वाट लागणार असते ती म्हणजेच यामीने कितीही कांड करण्याचा प्रयत्न केला तरी कावेरी ते कांड उधळून लावणार आहे एवढी खात्री आता इकडे कावेरीला सुद्धा असते. पण अजूनपर्यंत कावेरी शांत राहिलेली आहे. याचा अर्थ असा नाही की यामीची सगळी कारस्थानं तिच्या लक्षात येणार नाहीयेत, पण यामी जे काय करते, तिचं जे काय कांड चालू असतं ते मात्र कावेरीच्या लक्षात लवकरच येणार. कारण यश हा तिच्या साथीला आहे आणि यश काहीही करू शकतो कावेरीची मदत करण्यासाठी. यश कोणत्याही थराला जाऊ शकतो हे मात्र यामीलाही चांगलंच माहिती आहे. हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर कावेरीला ज्या पद्धतीने यश साडी नेसायला शिकवणार आहे ती मात्र पाहण्यासारखी असणार आहे. आणि कावेरी खरंच ज्या पद्धतीने नऊवारी नेसणार आहे ते सौंदर्य पाहून यश मात्र दिलदिवाना होणार आहे. तर इकडे कावेरी आणि यश बोलत असतात. कावेरीकडे यश आलेला असतो. यश म्हणत असतो काय झालं, तेव्हा कावेरी म्हणत असते नाही काही नाही, नाही मला खरेदीसाठी जायचंय ना बाहेर, असं सगळं बोलणं सुरू असतं. तेव्हा यश म्हणत असतो म्हणजे, तेव्हा कावेरी म्हणते हो मार्केटमध्ये जायचंय ना, उद्या मंगळागौर आहे तर त्याच्यासाठी ते सगळं साहित्य आणायचंय. यश म्हणतो मी येतो ना. तेव्हा कावेरी नाही म्हणत असते आणि यश मग कावेरीच्या जवळ जातो आणि तिला म्हणू लागतो की मला माहिती आहे तुम्ही उदय दादाची बायको नाही येत ते, आता त्या रोलमधून बाहेर या फ्रेंड्स, असं म्हणून यश तिच्या पुढे हात धरतो. पण कावेरी काही सुरुवातीला नाही म्हणते. तेव्हा ती म्हणते की हो. मग दोघंही हात मिळवतात. तेव्हा यश म्हणतो चालेल आपण जाऊया, मी बाईक काढतो, असं यशचं बोलणं सुरू असतं. आणि ज्या पद्धतीने यश या सर्व गोष्टी हँडल करत असतो तेव्हा मात्र यश म्हणतो की आपण फ्रेंड्स तर झालोय पण एक गोष्ट राहते. तेव्हा कावेरी म्हणते काय झालं. तेव्हा मात्र यश इकडे म्हणतो की माझ्याकडे आत्ता फ्रेंडशिप बँड असतं ना तर ते मी आत्ता लगेच बांधलं असतं. तेव्हा मात्र कावेरी म्हणते असं काही नाहीये की कोणता धागा बांधला पाहिजे किंवा काय झालं पाहिजे, असं थोडंच आहे, असं कावेरी सांगत असते. तेव्हा मात्र यश म्हणतो हो बरोबर आहे पण करावं तर लागणारच आहे. मग यश म्हणतो थांबा आणि मग खिशात हात घालतो आणि खिशातून रुमाल बाहेर काढतो आणि कावेरीला तो म्हणू लागतो की हा रुमाल आणि हा आज तुमचा फ्रेंडशिप बँड, असं यश तिला सांगत असतो. कावेरी मात्र यशकडे पाहत असते. त्याचं हे काय सगळं चाललेलं असतं ना ते पाहून कावेरीला खरं तर नवल वाटत असतं. यश ज्या पद्धतीने गोष्टी हँडल करत असतो, कावेरीची मदत करत असतो, ते सगळं पाहून कावेरीला खरं तर भारीही वाटत असतं आणि त्यासोबतच कावेरी खुश सुद्धा होत असते. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की यशने आता इकडे ते फ्रेंडशिप बँड म्हणून तो रुमाल कावेरीच्या हातात तर बांधलेला असतो. त्याचबरोबर त्या रुमालावरती वाय लेटर असतं, म्हणजेच तो रुमाल हा यशचा आहे हे सगळ्यांना जवळजवळ माहिती असतं. त्याचबरोबर आता यश कावेरीला म्हणतो की माझा फ्रेंडशिप बँड. कावेरी लगेच म्हणते की एक मिनिट, असं म्हणते आणि पदराचा धागा काढते आणि तो यशला फ्रेंडशिप बँड म्हणून बांधते. तेव्हा मात्र यश म्हणतो भारी आहे. आणि मग आता दोघंही फ्रेंड झालेले आहेत, दोघंही एकमेकांचे मित्रमैत्रीण आहेत. तेव्हा यश म्हणतो की चालेल आता जाऊया ना आपण, म्हणजे फ्रेंड्स या नात्याने मी तुम्हाला बोलू शकतो ना, कसं आहे फ्रेंडशिप वीक चालू आहे ना, त्यामुळं हे नातं तर आहेच, असं यशचं बोलणं सुरू असतं. आणि तेव्हा कावेरी म्हणत असते की हो चालेल. तेव्हा यश म्हणतो चालेल मी बाईक काढतो तुम्ही या, असं यश कावेरीला सांगतो. कारण यशला कावेरीसोबत जायचंच असतं. कारण यश कावेरीसाठी किती वेडा झालाय ना ही गोष्ट कोणीच विचार करू शकत नाही. यश मात्र कावेरीकडे पाहत असतो, कावेरीला म्हणत असतो की नक्की हा आणि आता आपण फ्रेंड्स आहोत, असं तो आवर्जून कावेरीला सांगत असतो. तेव्हा मात्र कावेरी सुद्धा आता जायला तयार होते. तीही खुश असते. तिलाही कुठंतरी जाणवत असतं की यश तिच्या प्रेमात आहे. या गोष्टी तिच्याही लक्षात आलेल्या असतात. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे कावेरी आणि यश आता दोघंही निघालेले आहेत. विद्याने आता मेहंदी काढायला घेतलेली असते आणि विद्या मेहंदी आता काढत असते ती म्हणजेच या अमृताच्या हातावरती. विद्या अमृताच्या हातावरती मेहंदी काढते. सगळेजण तिथं खुश असतात. म्हणत असतात की फायनली खरंच अगं विद्या खूप छान मेहंदी काढते. इकडे अमृता सुद्धा विद्याचं कौतुक करत असते. पण अचानक हाताची जळजळ व्हायला लागते आणि अमृता म्हणू लागते की असं का झालं, मला कळत नाहीये की म्हणजे मला ना त्रास होतोय, मला असं वाटतंय की मिरची वाटली की काय, अशा पद्धतीने बोलणं चालू असतं.
आणि त्याच पद्धतीने या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे आता अमृताला त्रास व्हायला लागलेला असतो. अमृता म्हणत असते की नाही, माझ्या हाताची खूप जळजळ होते, मला खूप त्रास होतोय असं अमृता सांगत असते. आणि तेव्हा मात्र इकडे अमृता म्हणते की असं कसं झालंय, मला कळतच नाहीये. या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने सुरू झालेल्या असतात आणि इकडे अमृता अक्षरशः पाण्याने हात धुते, ती मेहंदी पुसते. पण प्रश्न मात्र असा पडलेला असतो की हे सगळं कशामुळे झालं. तर यामीला खूप आनंद झालेला असतो. यामी म्हणते की ऑब्विसली होणार, तू मेहंदी कोणाला भिजवायला सांगितलेली, तुला आठवतंय का, असं म्हणत यामीने आता ठिणगी टाकलेली असते. यामी म्हणते की तू मेहंदी कोणाला भिजवायला सांगितली होती, आठवतंय ना, असं म्हणता क्षणी म्हणते की कावेरीला. मग ऑब्विसली हे असंच होणार आहे ना, जर मेहंदी कावेरीने भिजवलेली होती तर ती अशाच पद्धतीनं असणार आहे, याबद्दल काही आपल्याला शंकाच नाहीये, असं बोलणं चालू असतं. कावेरीने तर तिचं काम केलेलं असतं. कावेरीने मेहंदी भिजवलेली असते आणि ती तिच्या कामासाठी बाहेर निघूनही गेलेली असते. परंतु या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने घडलेल्या असतात त्या मात्र यामीने घडवलेल्या असतात. यामीने हे सगळं मुद्दामहून केलेलं असतं आणि त्यासोबतच यामीने त्या मेहंदीमध्ये जाऊन खाजखुजलीचं औषध जे असतं ते औषध मिक्स केलेलं असतं आणि या सगळ्या गोष्टी झालेल्या असतात. खरं तर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र कोणी पाहिलेलं नसतं. पण कावेरी मात्र इकडे मला म्हणत असते की तुम्ही ज्या पद्धतीनं सांगितलं होतं ना त्याच पद्धतीनं मी मेहंदी भिजत घातलेली आहे. आणि त्याच वेळी इकडे अमृताच्या हाताची खाज उठलेली असते आणि मग कावेरीला यामी बोलवून घेते. कावेरीला बोलवल्यानंतर यामीचं मात्र वेगळंच कांड सुरू असतं. ती कावेरीला म्हणत असते, तू काय केलंयस नक्की सांग बरं, कशी मेहंदी भिजवलीयस, बघितलं ना हे सगळं काय होतंय, हे बोलणं सुरू असतं. तेव्हा सगळेजण तिथं पाहत असतात. कावेरी म्हणत असते, नाही तुम्ही जसं सांगितलं होतं ना अगदी तसंच मी केलेलं आहे. कावेरी मात्र सांगत असते. तेव्हा मात्र यामी म्हणत असते, मग आता असा अर्थ झाला की अमृता खोटं बोलते. अमृताच्या हाताची खाज उठलेली नसताना अमृता सांगते की तिच्या हाताची खाज उठलेली आहे, असं कावेरीला ती बोलत असते. तेव्हा कावेरी म्हणते, नाही असं काही मी वेगळं टाकलेलं नाहीये, माने जी मला मेहंदी भिजवायला सांगितली होती ना तीच मेहंदी मी भिजवली. आता अमृता आहे ती बाजू घेते. अमृता म्हणते, पण मला एक कळत नाहीये, ती मेहंदी त्यांच्या पण हाताला लावायची आहे ना, मग ते असं का करतील, असं बोलणं सुरू असतं. तेव्हा कावेरीला बोलायला सुरुवात करते, तुला एक काम नीट जमत नाहीये, हे सगळं तू का करतेस, मुद्दाम करते. आता एवढी मोठी जबाबदारी मी तुझ्यावर दिली आहे, त्याचं काय होणार आहे ना मला कळतच नाहीये, असं बोलायला सुरुवात करते. आणि त्याच वेळी कावेरी मात्र म्हणत असते की नाही असं काही नाहीये, मी तुम्ही जसं सांगितलं होतं तसंच केलेलं आहे. तेव्हा अमृता म्हणते की कसं चुकून झालेलं असणार आहे, बरं ती मेहंदी आता कोणीच लावू नका, मी दुसरी मेहंदी भिजत घालते. तेव्हा म्हणते, पण अगं तू करायची काय गरज आहे, तिला दिलेली जबाबदारी तिला पार पाडता येत नाहीये का, आणि तू कशाला ही जबाबदारी स्वीकारतेस, असं अमृताला सांगत असते. कावेरी मात्र याच गोष्टीचा विचार करते की हे कसं शक्य झालंय, कारण मी तर मेहंदी व्यवस्थित भिजवलेली होती, मग या गोष्टी अशा का झालेल्या आहेत, या सगळ्याचा विचार कावेरी करत असते. अमृता मात्र आता सगळी परिस्थिती आपण किती छान पद्धतीने हँडल करतोय असं सगळ्यांना दाखवते. आणि मग कावेरीला ओरडायला सुरुवात करते, म्हणते शिकून घे तिच्याकडून, काय करायचं, कसं वागायचं, कसं बोलायचं, जबाबदारी कशी सांभाळायची, कारण आता ती बघितलं ना सगळं कसं अगदी व्यवस्थित करते. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की कावेरी आणि विद्या दोघी किचनमध्ये असतात. कावेरी खीर बनवत असते. कावेरीच्या हाताला बांधलेला रुमाल विद्याला दिसतो. विद्या म्हणू लागते की कावेरी वहिनी हे काय आहे, म्हणजे तुम्ही रुमाल का बांधलाय हाताला, आणि मग विद्याचं लक्ष जातं. विद्या म्हणते, म्हणजे त्या रुमालावरती वाय म्हणजे वायने कोणाचं अक्षर आहे, कोणाचं नाव सुरू होतं वाय अक्षराने, असं विद्या विचार करू लागते. आणि विद्या म्हणते, आत्ता लक्षात आलं, यश बरोबर आहे, कारण यश भाऊजींना नेहमीच असं वाटतंय की तुम्ही या घरातून कधीच जाऊ नये आणि म्हणूनच यश भाऊजी अशा पद्धतीने वागत आहेत, असं विद्या कावेरीला सांगते. तेव्हा मात्र कावेरी म्हणत असते, काय, तेव्हा विद्या म्हणते की आत्ता माझ्या लक्षात आलेलं आहे की यश भाऊजी तुमच्या बाबतीत असं का विचार करतात, तुमच्या बाबतीत सगळं खरं समजूनही यश भाऊजींनी त्या दिवशी घरातल्या सगळ्यांना कोणालाच का सांगितलं नाहीये. फ्रेंडशिप बरोबर आहे, म्हणून तर मी सांगते ना, यश भाऊजींची इच्छाच नाहीये की तुम्ही कधीच या घरातून जाऊ नये, माझी लाडाची जाऊ बनून या घरात यावं. तेव्हा कावेरी म्हणते, काय बोलताय विद्याताई, कावेरीला पण हे सगळं बोलणं आवडत असतं, ती खुश असते. कावेरीला छान वाटत असतं, कारण या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कावेरीनेही स्वीकारलेल्या असतात.
त्यासोबतच विद्या मात्र चिडवत असते आणि विद्याने आता सरळ सरळ कावेरीला सांगितलेलं असतं की यश हा कावेरीच्या प्रेमात पडलेला आहे. तेव्हा मात्र इकडे कावेरी म्हणत असते की काय, आणि कावेरी लाजत असते. तेवढ्यात मा तिथे येतात आणि मा म्हणू लागतात की काय चाललंय तुमच्या दोघींचं, असं बोलणं चालू असतं. तेव्हा ती मा सांगत आहे त्या पद्धतीने तयारी सुरू झालेली असते. आणि मग खीर बनवायला घेतलीस ना, मग अजून थोडीशी घट्ट होऊ दे. आणि पुरणपोळी, नैवेद्यासाठी पुरणपोळी खूप महत्त्वाची आहे. उसळ, भाजी, पुरणपोळी, तळण हे सगळं व्यवस्थित असलं पाहिजे, एवढं लक्षात ठेवायचं आहे. आज पूजेचा दिवस आहे, घरात कोणताही गोंधळ घालायचा नाही. अशा पद्धतीने माझ्या इन्स्ट्रक्शन सुरू होतात. आणि मग कावेरी मीठ टाकायला लागलेली असते. मा म्हणते की अगं तुला कळत नाहीये का, मीठ टाकतेस तू खिरीत, सगळी खीर नासली असती ना. तेव्हा कावेरी म्हणते हा ते सॉरी, लक्षात आलं नाही. मा म्हणतात की काय करू मी हिचं, हिला मीठ आणि साखर यातला फरक कळत नाहीये. कावेरी म्हणते मला ना ती पिठी साखर वाटली. त्यानंतर इकडे मा बोलत असतात. मा म्हणत असतात की मला ना एक गोष्ट विचारायची, म्हणजे तुझ्या हाताला काय झालं हे सगळं. तेव्हा कावेरी म्हणत असते की नाही ते ना थोडंसं, आणि मग विद्या बोलायला सुरुवात करते. ते काय झालं माहिती आहे का, की त्यांच्या हाताला ना चटका लागला थोडासा, म्हणून, बाकी काही नाही आहे. अशा पद्धतीने बोलणं सुरू झालेलं असतं. आणि त्यासोबतच या सगळ्या गोष्टी आता समोर येत असतात. त्यानंतर यामी म्हणत असते की तुम्ही कितीही व्यवस्थित करा, तुमचं सगळं वाटोळं मीच करणार आहे, असं बोलणं चाललेलं असतं. त्याचवेळी इकडे आता यामी म्हणते की विद्या तू काही शिकव, कारण विद्याने आता सांगितलेलं असतं की एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, आणि ती म्हणजे माने मला शिकवलेलं आहे की कोणत्याही गोष्टीचा आधी वास घ्यायचा, ती टाकण्याआधी, म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्याला क्लिअर होतात. अशा पद्धतीने बोलणं चाललेलं असतं. आणि इकडे कावेरी आता रूममध्ये आलेली असते. कावेरीला नऊवारी नेसायची असते, पण तिला नऊवारी नेसताच येत नाही, कारण कावेरी 6 वारी नेसायला तर आत्ता शिकली, आता 9 वारी कुठून नेसणार हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. आणि त्यासोबतच कावेरी आता व्हिडिओज बघत असते. कावेरी म्हणते की नाही मला कळतच नाही आहे, विद्याताई आल्या असत्या पण त्यांच्याही मागं कामं आहेत, मग मला कशी मदत होणार आहे, मला कोण शिकवणार आहे साडी नेसायला, आणि कोण नेसून देणार आहे, हा प्रश्न चालू असतो. तेवढ्यातच यश येतो आणि यश येऊन समोर उभा राहतो. तेव्हा कावेरीला म्हणतो काय, कावेरी खरं तर मोबाईलवर व्हिडिओ बघत असते. कावेरी म्हणते की नाही तुम्ही नाही मदत करू शकत माझी काही. तेव्हा यश म्हणतो असं कसं असेल, मी मदत करू शकत नाही. तेव्हा कावेरी म्हणते तुम्हाला काय, मला ना नऊवारी नेसायची, आणि ती कशी नेसायची मला कळत नाही, त्यामुळे मी तुमची मदत नाही घेऊ शकत. तेव्हा यश म्हणतो त्यात काय, सोपं असतं ते, म्हणजे मी तुम्हाला नेसायला मदत करू शकत नसलो तरीही कशी नेसायची ते मात्र मी तुम्हाला शिकवू शकतो, असं कावेरीला यश सांगू लागतो. आणि यश मग म्हणतो की मला एक साडी द्या, जसं अगदी सोहळा आपण नेसतो ना तशाच पद्धतीने असतं, म्हणजे एवढं काही अवघड नाही, फक्त पदर काढायचा असतो. सोहळ्याला पदर नसतो आणि याला पदर काढायचा, बाकी असं वेगळं काहीच नाही करायचं, असं सगळं सांगितलेलं असतं. आणि मग कावेरी साडी आणून देते. यश तिला दाखवत असतो कशा पद्धतीने साडी नेसायचे, नक्की काय करायचं आहे, गोष्टी कशा हँडल करायच्या आहेत, अगदी निऱ्या कशा बनवायच्या, इथंपासून यश सगळ्या गोष्टी कावेरीला शिकवत असतो. कावेरी मात्र शांतपणे सगळं पाहत असते आणि ती त्या पद्धतीने अगदी तशीच साडी नेसणार असते, त्यामुळे अगदी बारीक सारीक गोष्टीसुद्धा तिला शिकायच्या असतात. फायनली यशने साडी नेसलेली असते, पदर काढलेला असतो, आणि यश कावेरीला म्हणतो बघितलं का, एवढं सोपं आहे, काहीच अवघड नाही आहे त्याच्यामध्ये, आणि तुम्ही ना उगीच त्याचा विचार करत बसता. तेव्हा कावेरी म्हणते गुरुजी खरंच खूप छान पद्धतीने, अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही साडी नेसून दाखवली. तेव्हा यश म्हणतो तथास्तु, आणि यश तिला आशीर्वाद देतो. अशा पद्धतीने त्याची रिॲक्शन चाललेली असते. छान असे नखरे चाललेले असतात, दोघंही जाम खुश असतात. आता पूजेची तयारी सगळी झालेली आहे. गुरुजी सांगत असतात की पहिलं गणेश पूजन करूया आणि त्यानंतर बाकीच्या गोष्टी, आणि अगदी आपण ठरवलेलं आहे त्या पद्धतीनेच सगळं होत आहे, त्यामुळं काळजी करायची अजिबात गरज नाही, असं गुरुजींनी सांगितलेलं असतं. तेव्हा मा आणि कावेरी, त्याचबरोबर मा लगेचच बोलवतात कावेरी, कारण कावेरी पूजेला बसणार आहे, कावेरीची पहिली मंगळागौर आहे, कावेरीसाठी मंगळागौर करायचं माने ठरवलेलं असतं. आणि यश पाहतो कावेरी समोरून येत असते. कावेरी खूप सुंदर दिसत असते त्या नऊवारी साडीमध्ये. तेव्हा यश तिच्याकडे पाहतच राहतो, कारण कावेरीचं हे सौंदर्य पाहून यशला खरं तर धक्का बसलेला असतो, आणि यश तिच्याकडे एकटक पाहत असतो. त्याचबरोबर कावेरी पुढे येत असते आणि यश कावेरीकडे पाहतो, तेव्हा त्याला कळतच नाहीये, म्हणजे अक्षरशः तो ना तिच्या पुढे फ्लॅट झालेला असतो, कारण कावेरीचं जे सौंदर्य आहे त्या साडीमध्ये खरंच खुलून दिसत असतं. सुंदर असे मोत्यांचे दागिने घातलेले असतात,
आणि मग कावेरी माच्या तिथे येते आणि सांगू लागते. मग मा त्या पद्धतीने तिच्याशी बोलत असते. काय करायचं आहे, कशा पद्धतीने गोष्टी करायचे, पूजा कशी करायची, हे सगळं मा सांगत असते. तेवढ्यातच यशने चान्स मारलेला असतो आणि कावेरीला हाताने खुलवून सांगितलेलं असतं की सुंदर दिसताय. कावेरी सुद्धा यशच्या प्रेमात पडली आहे आणि यश सुद्धा कावेरीच्या प्रेमात पडलाय, हे तेवढंच खरं आहे. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की कावेरी आता किचनमध्ये आलेले असते. माने सांगितलेलं असतं की सागर संगीत पद्धतीने हे नैवेद्याचं ताट आहे ते पूर्णपणे तयार करायचं आहे आणि ते घेऊन बाहेर ये. कावेरी म्हणते की हो चालेल. आणि मग कावेरी ते ताट बनवायला घेत असते आणि त्याचबरोबर तिथे येते ती म्हणजे यामी. यामी म्हणते आज तुझा शेवटचा दिवस, काहीही झालं तरीही आज तू या घरातून जाणार नाही म्हणजे नाही. कारण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, या घरातली सुनेची जागा तुला कधीच मी मिळू देणार नाही. आज मा तुला या घरातून हाकलून देणार. कावेरीने नैवेद्याचं ताट भरलेलं असतं आणि त्या नैवेद्याच्या पदार्थांमध्ये आता रॉकेल टाकायचं काम या यामीनं केलेलं असतं आणि यामी ते सगळं करते. आता सगळ्या सवासणी आलेल्या आहेत, त्यांना जेवायला तर वाढलेलं आहे, परंतु आता नक्की काय होणार? कारण विद्याने तर कावेरीला सांगितलंय कोणत्याही गोष्टीचा आधी वास घ्यायचा तरच ती टाकायची. आता सगळे जेवायला बसलेत आणि यामीचा डाव कावेरीने कसा उधळून लावलेला आहे, कारण विद्याने तिला सांगितलेलं असतं की कोणत्याही पदार्थाच्या बाबतीत ही काळजी घ्यायची. नक्कीच कावेरीने ती काळजी घेतलेली आहे, म्हणून तर कावेरी कॉन्फिडेंटली सगळ्यांच्या समोर आज उभी आहे आणि यामीचा डाव मात्र उधळलेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.